सुपर हॅलो. तर एक महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. ही सुपर 8ची लढत असेल, त्यानंतर आणखी एक सुपर 8ची लढत होईल आणि त्यामधील सुपर 4ची देखील लढत होईल. म्हणजे थेट सेमीफायनल मध्ये एक संघ क्वालिफाय करण्यात येईल. मॅच लावते सुरुवात. बंटी पेंडारी आपण मंचावरती यावं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. बंटी पेंडारी, शेनवाज आणि हानिफ ही सलामीची जोडी सध्या मैदानावर. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. वातावरण बदललं आता. मोठे फटके येणं कठीण काम आहे. फलंदाज बाद. सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन बंटी पेंढारीचा सन्मान इथे करण्यात येईल. सुलेमान चालला मैदानावर. बाळा साळुंखे, कदाचित चर्चा त्यात चालू आहेत की व्हाईट बॉल डिसिजन, व्हाईट लाईनचं डिसिजन, या गोष्टी खरंच चालूच राहतील. व्हाईट बद्दल डिसिजन कॉन्ट्रावर्सी नाही, परंतु डिस्कशन भरपूर होईल. अभिनंदन असेल बंटी. निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा बंटीला किताब दिला जातोय. सुलेमान खान मैदानावरती दाखल झालाय. गेल्या वर्षी सांगडेला जी टुर्नामेंट झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट LED TV पारितोषिक त्यानं पटकावलं होतं. असे अनेक नामचीन खेळाडू तुम्ही संपूर्ण खालापूर तालुक्यात पाहताय. उद्या कर्जत मधील संघ खेळतील. खानाव टीम आज बहारदार कामगिरी केली गोलंदाजी करत असताना. आता गौरव देखील चांगली कामगिरी करतोय. स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने थर्डमॅनच्या दिशेला. चांगली फिल्डिंग. टाळ्या वाजतायत. खानाव टीमचे पाठीराखे वाढलेत. मगाशी मी कित्येकांना पाहिलं बाईक वरतून येताना. खानाव टीम जसे जिंकलेत पोहोचलेत त्यांना ठाऊक आहे ही बक्षीस पात्र फेरी. आपल्या मुलांना, आपल्या या गावातील खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी आपण जावं तिथे. डेकू खेळला संडेला आहे का? 3 धावा. जोरदार अपील. इथे फलंदाज बाद. सुलेमान खान. मोठा धक्का हाळ खुर्द टीमला. धक्का दिलाय तो गौरवने. गौरवची गोलंदाजी आज चिंतेचं कारण होते खानाव टीमसाठी, परंतु तो गौरव देखील आता फॉर्म मध्ये आलाय.
मागच्या मॅच मध्ये गौरवच्या विरोधात तब्बल 19 धावा कुठल्या होत्या अजय मोरेने. सिद्धू पाटील आपणास विनंती आपण मंचावरती यावं. नवीन फलंदाज आरिफ मैदानावरती दाखल झालाय. शेनवाज आहे सेकंड ओव्हर मध्ये. मच्छिंद्र काय गोलंदाजी केले मच्छिंद्र संपूर्ण नमो चषकामध्ये. फक्त एकच धाव. नेक्स्ट मॅच कॅप्टन आपण सज्ज राहा टॉस करण्यासाठी. ठाणे नावे विरोधात काटरंग. नेक्स्ट मॅच असेल हे लक्षात असू द्या. आणि यामधील विजेता संघ आपण कुठेही जायचं नाहीये. एक मॅच बाकी आहे. तारेचा झटका हाल खुर्द टीमला. आरिफचा फटका थेट रस्त्यावरती गेला असता परंतु तारेने बचाव केलाय खानावकरांचा. नमो चषक सेकंड सुपर 8 मध्ये एक संघ पोहोचेल. यामधील विजेता संघाला एक पारितोषिक जरूर मिळणार. किमान 10,000 रुपयांचं पारितोषिक. एक ट्रॉफी विजेत्या संघाला. कव्हर्सला फटका. कव्हरची बाउंड्री भेदले. चौकार. पंचांचा इशारा येतो हा चौकार. 4 धावा. चला पब्लिक थोडे मागे या. खेळाडू मागे या. थोडे बाउंड्री लाईनच्या मागे या. टेन्शन देऊ नका. अंतिम टप्प्यात आता आपण आहोत आजच्या रात्रीमध्ये. 4 धावा मच्छिंद्रच्या विरोधात. मी आज पहिल्यांदा पाहतोय की चौकार आला. स्कोर 9. शैनवाज जोपर्यंत आहे तोपर्यंत हाळखुर्द टीमला टेन्शन नाही. धावसंख्या ती 9 हाळखुर्द टीमची. परफेक्ट पिकअप शॉट. लेंथ बॉल पिक केला. पाठवलाय सीमारेषा पार. शैनवाजचा षटकार. व्हाट अ शॉट. बॉल सीमारेषा पार. शैनवाजचा षटकार. धमाका. ठाणे नावे टॉस साठी या. सुपर 8 ची आणखी एक लढत होईल.
किती विपरीत घडलंय. पहिल्या अगोदरचा सामना आपण पाहिला होराळे संघाच्या विरोधात 19 दिल्या होत्या गौरवने, मच्छिंद्रने 5 दिल्या होत्या. आता उलट घडलंय, गौरवने 3 दिल्यात, 2 विकेट घेतल्यात, मच्छिंद्रने 18 दिल्यात. आता भावेशवरती सर्वांच्या नजर आहेत. भावेशला धावा रोखाव्या लागतील या ओव्हरमध्ये, जे काम त्याने सातत्यानं केले. परंतु समोर तगडा आव्हान आहे. आरिफ ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक, फक्त एकच धाव. खाणा विरोधात हाळ खुर्द, यानंतर मात्र काटरंग विरोधात ठाणे नावे. धावसंख्या ते 22, 22. नमो चषक. इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव, अवांतर धाव जोडली जाते. थोडा दबाव जाणवतोय आता. भावेशने बिनधास्तपणे गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेत. प्रामुख्याने चमकदार कामगिरी राहिली भावेश पिंगळेची. ब्लॉक होलला तो देखील स्लोवर वन होता. हा खेळाडू अत्यंत सरावात दिसतोय, दिवस रात्र मेहनत करतोय आणि त्याचा सराव त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण जरूर पाहतोय. थंडी वाढले. फुलटॉस बॉल आणि लॉंग ऑफला भावेश त्याचा साथीदार इथे घेतोय झेल, फलंदाज बाद. फलंदाज इथे बाद झालाय. अब्रार आलाय. अब्रार आलाय फलंदाजीसाठी. स्कोर आहे तो आतापर्यंत 24-24. काल रात्रीपासून थोडी थंडी वाढलेली आहे. टॉवरच्या वरती चेंडू गेलाय, उंची गाठले, अंतर कमी आहे आणि इथे झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतलाय मच्छिंद्र पाटीलने. चेंडू आतापर्यंत त्याने फेकले 4 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्या, 2 ऑन हॅट्रिक असेल आता भावेश. धावा संख्या ती हाळ खुर्द टीमची 24. एजाज गेलाय, नवीन बॅटर संजय सोळंकी कू यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पुढून मारण्याचा प्रयत्न होता, फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा देखील प्रयत्न केला. इथे धावले दोन्ही फलंदाज, थ्रो चुकीचा केलाय. 2 धावा. 2 धावाने स्कोर 26-26. एरुणकर सर आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. अनेक चर्चा, शेन वॉन, स्टुअर्ट मॅकगिल. खरं तर स्टुअर्ट मॅकगिलचं भाग्य नव्हतं, कारण शेन वॉन होता ऑस्ट्रेलिया टीम मध्ये. नाहीतर स्टुअर्ट मॅकगिल देखील तितकाच लयबद्ध लेग स्पिनर ऑस्ट्रेलिया टीम कडे होता. 26 धावा. लास्ट बॉल. प्रयत्न करतोय फलंदाज. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा घेताना फलंदाज झालाय बाद. लास्ट बॉल वरती आले सिंगल. स्कोर झालाय 27-28 करायचे. खानाव टीमला 3 ओव्हर मध्ये 28 करायचे. पुन्हा एकदा तेच लक्ष जे मागच्या मॅच मध्ये होतं. चला काटरंग आणि ठाणे नावे टॉस करण्यासाठी या.
ठाणे नावे विरोधात काटरंग या दोन संघादरम्यान टॉस इथे संपन्न होईल आणि ग्रुप ग्रामपंचायत सासगावचे सदस्य भालचंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करू नाणेफेक. अनेक चर्चा रंगत होत्या, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे रुणकर काका, नाहीतर त्या चर्चांना आणखी आपण मोकळीक दिली असती. कारण समालोचकाला काय माईक हातात आल्यानंतर बडबड त्याची चालू होते, परंतु आयोजक आपल्या मागे लागलेत की नाही मॅचेस देखील लवकर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. एकच्या आतमध्ये मॅचेस आपल्याला टॉस इथे संपन्न होईल भालचंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. काटरंग ठाणे नावे, चला ठाणे नावे टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. ठाणे नावे टीमचा कॅप्टन चला केतन बोरले या त्वरित. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. चला सुलेमान केतन देखील येतोय. टॉस इथे संपन्न होईल. केतन नाही या, परंतु ठाणे नावे टीमचा कॅप्टन आहे अरबाज. टाळ्यांचा प्रतिसाद ग्रामीण संघामध्येच आपण पाहतो. ग्रामीण क्रिकेटने खेळाचा आत्मा जपलाय. काटरंगने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अनेक अगदी छोटे छोटे डायलॉग तुम्ही ऐकलेत, त्याचबरोबर काही विनोद तुम्ही ऐकलेत. इरुणकर सरांच्या समालोचनामधून मजा आली. क्लायमेट सेट झाला. नक्कीच या ठिकाणी एक विशेष पप्पू पाटील यांनी सांगितले, खानावच्या प्लेयरनी षटकार मारला तर पप्पू पाटील त्यांच्या त्या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहेत आणि ते पप्पू पाटीलशी संपर्क साधायचा. पप्पू पाटील मला वाटतं दीपक पाटील यांच्या चिरंजीवच्या माध्यमातून ते 500 रुपये दिले जातील. त्यांनी त्यांच्याकडून ते घ्यायचे आहेत. चला हाल टीम सुलेमान, चला टाइमपास नको, लगेचच मॅच चालू करा. लगेचच मॅच चालू करा. सुलेमान खान 1 मिनिटाच्या आत मॅच चालू करा. सुलेमान खान प्लीज डू नॉट वेस्ट द टाइम बिकॉज टाइम इज मनी. वेळेचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. वेळेचं महत्त्व जाणून घ्या आणि आयोजकांना सहकार्य करा. जे गणेश नाना एवढी मेहनत करतायत त्यांच्या मेहनतीला फल येऊ द्या. नाही, खरं तर या स्पर्धेमध्ये तब्बल 68 संघ खेळत आहेत. या संघांचा विचार करता टाइम मॅनेजमेंट 11 वाजता जरी चालू केल्या, एका दिवसामध्ये 20 संघ जरी खेळले किंवा 18 संघ 15 संघ 16 संघ जरी खेळले, तरी प्रत्येक संघाला 4 ओव्हर 3 ओव्हरच्या मॅचेस जर का खेळायचे असतील तर वेळेच्या बाबतीत सहकार्य फार महत्त्वाचं आहे. हेच खेळाडू नंतर उलट्या बॉम्बा मारतात. काय सामना 4 वाजता संपले, 5 वाजता संपले, याला कारणीभूत कोण? हा ठीक आहे, मंचावरती पाहुणे आले, सामने थांबवले, ठीक आहे, त्यावेळी ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही स्वतःहून उशीर करता मग त्यावेळी स्वतः कारणीभूत असता. ही देखील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 5-5 वाजेपर्यंत सामने खेळणे, 4 वाजेपर्यंत सामने खेळले, मला असं वाटतं ते उचित नाहीये. 12:30 ते 1 पर्यंत जर का सामने समाप्त झाले तर खेळाडूंच्या आरोग्यासाठी देखील फार महत्वाचं आहे. नक्कीच, कारण हे सकाळ दुपार संध्याकाळ मध्यरात्री सगळीकडेच मात्र क्रिकेट खेळत असतात. कारण स्पर्धा आता खूप झाल्यात, अनेक ठिकाणी स्पर्धा मात्र प्रामुख्याने चालू असतात. म्हणून विनंती आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3 ओव्हरमध्ये धावा करायचे त्या मात्र निश्चितच 28. हे कदाचित नमो चषकातील माझं शेवटचं सत्र असेल. त्यानंतर माझे सर्व समालोचक मंडळी तुमच्या समवेत जोडले जातील. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज अगाच. स्ट्रायकिंग एंडला बॅटर येतो गौरव पाटील आणि त्याच्या साथीला येतो राकेश मुंडे खानाव टीम कडून. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू सिंगलने खातं उघडले खानाव टीमने. यानंतरची लढत असेल काटरंग विरोधात ठाणे नावे. ठाणे नावे टीमने काय बॅटिंग केली होती हाल टीमच्या विरोधात, हाल शिलफाटा संघाच्या विरोधात. ताबडतोड तब्बल 57 धावा त्याने कुठल्या होत्या. पाहूया नेक्स्ट मॅच देखील हाय व्होल्टेज ड्रामा. खरं तर 12:30-1 वाजेपर्यंत प्रेक्षकही असतात एरुणकर सर, त्यानंतर मात्र त्यांनाही गळती लागते. नक्कीच थंडीचा कडाका आहे समीरजी. धावसंख्या 1 खातं उघडलंय गौरव पाटीलने आपल्या टीमचं. पाठलाग करायचे 28 धावांचा. फिल्डिंग मध्ये काही बदल करत असताना लेफ्टी बॅटरसाठी सुलेमान खान. ऑन साइडला 2 सीमारक्षक ठेवलेत, एक मिड विकेटला आणि त्याचबरोबर एक वाईडिश लॉंग ऑनला.
कव्हर्स मधून बॉल काढलाय, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल वेगाने निघून चाललाय सीमारेषा पार. जणू काय सौरव गांगुलीच खेळतोय. राकेश मुंडेच्या बॅटमधून चौकार. आपल्या संघाचे कर्णधार दादा सौरभ गांगुलीची ऑफ साइडची दादागिरी प्रत्येकानेच पाहिले आणि तसाच हा फटका होता. राकेश मुंडेच्या बॅटमधून चौकार. 28च्या पाठलागाला सुरुवात केली ती राकेशने. मिडविकेटच्या दिशेने कॅप शोधले, परफेक्ट. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, वेगाने येतोय. 2 धावा सहजरित्या मिळतील. आज खूप चांगला खेळलाय खानाव संघ. समोर तगडा आव्हान आहे. सुलेमान खानकडे एक्सपिरियन्स आहे. अशा अनेक मॅचेस तो खेळला, अनेक स्पर्धा खेळला. एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर. बंटी पेंडारीचा षटक पा, लेग ब्रेक. हे समोर त्याला ठाऊक आहे की स्पिनर गोलंदाजांना मार पडतो, तरी सुद्धा टप्पा अचूक ठेवत त्याने स्पिन गोलंदाजी केली. जिगरा दाखवला गोलंदाजी करत असताना. स्कोर 7. धीम्या गतीचा बॉल वळवलाय, गॅप शोधले, फाईन लेग मधून बॉल होतोय फरार. सीमारेषा पार, चौकार. सौरभ गांगुली यांना आपण कित्येकदा पाहिलं की अंगावरती चेंडू आल्यानंतर अंग चोरून फटकेबाजी करायचे. हा फटका देखील तसाच होता. वळवलं चेंडूला, परफेक्ट फाईन लेग मधून चौकार. स्कोर आहे 11-17 करायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार खेचलेत आघातच्या विरोधात राकेश मुंडेने. पॉवर प्लेचा फायदा इथे उचलला जातोय. शॉर्ट मिड विकेटला इथे धावलाय राकेश आणि त्याच्या साथीदाराने त्याला प्रतिसाद दिला. उत्तम. हे ताळमेळ फार महत्वाचं असतं. सिंगल आले, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 12 वर. चांगली सुरुवात या 28चा पाठला करत असताना खानाव टीम कडून. समीर दादा, तसं पाहायला गेलं तर थ्रो रॉंग एंडला होता. थ्रो रॉंग एंडला होता, त्यामुळेच ही धाव होऊ शकली. थ्रो रॉंग एंडला होता. एवढ्या झटपट आतमध्ये गोष्टी घडतात हिरुनकर सर की आपण नक्की जजमेंट करतो की चुकीच्या दिशेने हा थ्रो होता. या खेळाडूंकडून देखील अपेक्षा सातत्याने नेहमी कळत असतात, परंतु एक मराठीत बळ आहे ना, ज्याची जलते त्यालाच कळते. नक्कीच. गणेश नाना हे कालापूर क्रिकेट असोसिएशनचे, टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष का असतील तर त्यांच्यावर असणारा प्रेम. म्हणजे संजय सोलंकी घरी गेला होता तरी त्याला झोप लागली नाही, कारण की नानांचं प्रेम त्यांना इथे घेऊन आलाय ग्राउंडवर. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग कटरचा वापर केलाय तो गोलंदाज अगासने आणि ते पहिलं षटक झालंय समाप्त. खानाव टीमची धावसंख्या ती 12. उर्वरित आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे असतील तर मात्र 16. 8ची सरासरी. अनेक खेळाडू दिलेत खालापूर तालुक्याने, अनेक खेळाडू दिलेत कर्जत तालुक्याने आणि म्हणूनच येत्या 3 तारखेला नमो चषकाच्या निमित्ताने कर्जत विरोधात खालापूर रेग्युलर टीम, त्याचबरोबर 40+ टीम. मजा येईल. खरं तर 40+ टीमला समालोचन करण्यासाठी तुम्हीच या. नक्कीच. समीर दादा, गेल्या वर्षीची जी RPL झाली होती त्या ठिकाणी एका सामन्यात अशी सिच्युएशन होती की इक्कू शेवटपर्यंत थांबला आणि ती मॅच जिंकूनच बाहेर आला. तू असशील कदाचित त्या मॅचला, RPLला. मंगेश दादांची ती टुर्नामेंट असते. निष्णात खेळाडू आहे संजय सोळंकी इक्कू. खरं तर माझा सर्वात त्याच्या कारकिर्दीतला परफॉर्मन्स कुठला असेल तर सगळेजण म्हणत होते की इकूचा कालखंड, इकूची कारकीर्द समाप्तीच्या मार्गावरती आहे. असं असताना इकूने देवगडमध्ये एवढा प्रचंड प्रवास करून जी बाईक पटकावली होती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची, मला असं वाटतं त्याच्या आयुष्यातील आनंदवाडी चॅम्पियनशिप देवगडची ती स्पर्धा, तिथे पटकावलेली त्याने बाईक. कारण सगळेच जण म्हणत होते की आता कारकीर्द समाप्त झाले, समाप्तीच्या मार्गावरती, परंतु पठ्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की टायगर अभी जिंदा आहे. नक्कीच. समीरजी, मागच्या वेळेला इको गोडोलीला केलेला होता, त्यावेळेला साहिल एरुणकर म्हणलं आनंदवाडी गाजवली होती आमच्या इक्कू दादानी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 झाल्या. चला मॅच स्टार्ट करा. 12 चेंडू धावा करायचे. 16 गोलंदाजीसाठी दाखल झाले. दुसऱ्या षटकात फिरोज जळगावकर ज्याने मॅन ऑफ द मॅच घेतले अगोदरच्या मॅचची. समोर राकेश. पंचांकडे जोरदार अपील, उत्साह होता अपील मध्ये. कदाचित हाईट फॅक्टर. बाळा साळुंके खरं तर एक वेगवान गोलंदाज, हे अस्त्र होतं इकूचं प्रामुख्याने पहिल्या षटकात.
गोलंदाजी करायची आता अंपायरच्या भूमिकेत. स्कोर 12. 11 चेंडू धावा करायचे 16. खानाव टीमला. राकेश लढा देतोय हाळ खुर्दच्या विरोधात आणि ते दांडी गोल फिरोजने त्रिफळाचित केलंय. ते फलंदाज राकेश मुंडेला मोठा अडथळा दूर केलाय तो फिरोज जळगावकरने. ठेवलाय अनाकलनीय फटका स्क्वेअर लेगला. चौकार 4 धावा. वर्तन पहा तुमच्या काळामध्ये जर का कोच नेटमध्ये असताना असा फटका एखाद्या फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न जरी केला असताना तरी त्याचे कान उपटून त्याला बाहेर काढला असता. आजकाल असेच फटके मारले जातात आणि मग खेळाडू हायलाइट होतात. नक्कीच 1996ला हसन तिलकरत्ने रोशन मानामा ओपनिंगला यायचं पण गावस्करांनी आयडिया दिली सनत जयसूर्य आणि कालू इतरना हे तुम्ही खालून यांना वरती घ्या आणि वरती आले आणि पहिलीच मॅच मनोज प्रभाकरला बाहेर बसावं लागला. धावा संख्या 17. धावा करायचे त्या मात्र 11. 7 चेंडू 11ची गरज. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता अगोदरच मात्र इथे फिरला तो फलंदाज त्यामुळे टाइम करू शकले नाहीत. 1 धाव आले शेवटच्या चेंडूवरती. हा सामना लास्ट ओव्हर पर्यंत गेलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर आहे 18 आणि 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 10 धावांची. समीरजी आपला रायगडचा आकाश चोप्रा म्हणून समालोचक ओळखला जातो प्रवीण दुगाडे. त्याचं असं म्हणणं आहे रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. जर का लागला तर समोरच्याची मान कापली जाते आणि नाही लागला तर स्वतःची कापायला टाइम लागत नाही. काय म्हणशील समीर? हे नक्कीच त्यांच्याकडे एवढा अनुभव आहे प्रश्नच येत नाही. नुसत्या रायगडचे नाही तर ते टेनिस बॉल क्रिकेटचे आकाश चोप्रा आहेत. हिंदी समालोचन ऐकावं तर नक्कीच मी हरीश मोकल सर, हरीश पंड्या सर आणि त्याचबरोबर प्रवीण दुगाडे.
नाहीतर जे कधी कधी हिंदीचं समालोचन आम्ही ऐकतो मग टेन्शन येऊन जातं, यार मराठी आहे का हिंदी आहे प्रश्न येतो. 6 चेंडू 10 धावा करायचे, चला मॅच लगेचच चालू करा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे अनेक समालोचक आहेत. विवेक सरांना आपण ऐकतो, नक्कीच टूटा है गाबा का घमंड, अशा लाईन्स ऐकल्यानंतर मग अंगावरती शहारे येतात. सुशील जोशी सरांना ऐकतो आपण, सुशील अरुण जोशी लाल. म्हणजे ते रेडिओवर कॉमेंट्री करायचे. तेव्हा मी सांगतो, प्रवीण तुगाडे यांनी मला सांगितलं होतं, आम्ही एकत्र बसलो होतो त्यावेळेला त्यांनी 1000 पानांची डायरी आणली होती हिंदीची आणि त्यातून त्यांनी अभ्यास केला. चला 6 चेंडूमध्ये 10 धावा करायचे आहेत. कृपया एका फलंदाजाची बॅट गेलेली आहे आणि मी तर सांगतोय की बॅट वगैरे घेऊ नका. एक स्पर्धा तुम्ही खेळाल त्यानंतर मात्र तुमचा डायरेक्ट डाऊनफॉल चालू होईल. बॅट बीट घेऊ नका. कोणाकडे असेल चुकून राहिली असेल तर ती कृपया आणून द्या. 6 चेंडू 10 धावा करायचे. गोलंदाजीसाठी दाखल झाला अरबाज. अगदी खेळपट्टीच्या मधल्या भागी हा चेंडू आपटला होता. संधी होती परंतु व्हाईट बॉल दूर होता फलंदाजापासून. दबाव वाढला आता. या कडाक्याच्या थंडीमध्ये सामना गरमागरम, कारण सुपर 8ची लढत आहे. जो जिंकेल एक बक्षीस नक्की आहे नमो चषकाचं. आनंदाने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक 5 शफल झाला. ऑफस्टमच्या बाहेर अगोदरच गेला होता. मागे मारायचे हाच एक त्याचा इरादा होता. डॉट बॉल अरबाज कडून. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र निर्धाव. 5 चेंडू जिंकण्यासाठी आता 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग नमो चषकाचा नियम. यानंतर लढत होईल ठाणे नावे विरोधात काटरंग. हाय व्होल्टेज ड्रामा. त्या अगोदर एक चुरशीची लढाई 2 संघादरम्यान. हाल खुर्द विरोधात खानाव. पंच पाहूया निर्णय काय देत आहेत. त्यांच्याकडे लक्ष आणि ते निर्धाव. अगदी यष्ट्यांच्या बाजून हा चेंडू मात्र निघून गेला, कारण ही खेळपट्टी समांतर आहे. अंदाज बांधणं कठीण काम आहे. टेन क्रिकने जर काय डिस्प्ले दिला असता तर कदाचित अंदाज बांधू शकलो असतो. डॉट बॉल. समीरजी, ओरमची ट्रेंड कधी आली जेव्हा एक चेंडू 6 धावा पाहिजे होत्या आणि एका खेळाडूने येऊन घसपटी बॉल टाकला, म्हणजे अँड्रम बॉल टाकला आणि तेव्हा जिंकून ते आतमध्ये जात होते ना, तेव्हा एक प्रेक्षकांमधली मुलगी त्यांना म्हणाली, अंकल यू आर द वन द मॅच बट यू आर चिटर. तेव्हा त्याला ती लाज वाटली होती आणि त्यानंतर मग ओरम ॲक्टर आला. 4 चेंडू धावा करायचे त्या मात्र 9. अशा अनेक समीर माहिती असेल एरुणकर सरांकडून चॅपेल. एन चॅपेलने सांगितलं होतं की अंडरम टाक म्हणजे षटकार मारता येणार नाही. काही गोष्टी माहिती नसतात. 4 चेंडू 9 धावांची गरज. पाहूया हा देखील टप्पा. पंच इथे पाहतात लाईन खराब आहे, दंडित केले जाते. गोलंदाज पहा व्हाईट बॉल टाकतोय, डॉट बॉल टाकतोय. परत एकदा डॉट बॉल टाकला, आता व्हाईट बॉल टाकला. म्हणजे एखाद्या गाडीचा नंबर असतो ना 1144 2266 अशा तसा प्रकार आहे. डॉट वाईट, डॉट वाईट. 4 चेंडू धावा करायचे त्या मात्र आता 8. 4 चेंडू 8. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल केले जातात. पहा जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही येता, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना, तेव्हा मग संघर्ष शिगेला पोहोचतो. जे दिवसभर मेहनत केले, रात्रभर इथे आपण घाम गाळले, त्याचं फल आपल्याला मिळायला पाहिजे. तर त्यासाठी चालू असलेले प्रयत्न. बॅटचा स्विंग जोरात होता आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक होईल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात धावचित बाद. धक्का क्रमांक होता हा दुसरा. इक्वेशन बदललंय. 3 चेंडू धावा करायचेत खानाव टीमला विजयासाठी, त्या मात्र 8. कि युवराज सिंह आउट झाला होता. खुशी की बात यह है कि युवराज सिंह आउट हो गया, लेकिन दुख की बात यह है कि धोनी अंदर आ रहा है. हे तर नक्कीच आहे. 3 चेंडू धावा करायचे त्या मात्र 8. सैराट चित्रपट गाजला होता आणि त्यामधील नागराज मंजुळे यांचा डायलॉग होता बिटरगाव प्रीमियर लीग मध्ये, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. सध्याची परिस्थिती खानाव टीम साठी तीच आहे. फुलटॉस बॉल कव्हर्स वरतून हा फटका खेचलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, फेक करतोय. 2 धावा निश्चित आहेत. 2 धावा तिथे धावल्यात वेगाने, एवढ्या वेगाने धावलेत की इथून सासगावरून खानावला पोहोचतील. विजय करून द्यायचे खानावला, यासाठी चालू असलेले प्रयत्न. 2 धाव्याने स्कोर 22. 2 चेंडू धावा करायचे त्या मात्र 6. रोमहर्षक चित्त थरारक सामना.
या अगोदरचा देखील सामना जेव्हा समालोचन करतो तर 6 चेंडू 3, पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर सिंगल, त्यानंतर परत एक सिंगल आली, 2 चेंडू 1. नशीब त्या ड्राईव्ह केला बॉलनं मच्छिंद्राने तो सामना जिंकून दिला होता. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे. 2 बॉल दावा करायचे, 6 कंपल्सरी चेसिंग. खानाव टीमला दावा करायचे. प्रयत्न करतोय फलंदाज, हवेत आहे हा चेंडू, क्षेत्ररक्षक जज करणार. झेल मात्र ते सुटलाय, झेल सुटलाय. सेकंड रन का घेतली नाही हा प्रश्नचिन्ह आता हा चेंडू झाल्यानंतर समजेल. कदाचित जेल घेतली असती तर चान्सेस आणखी बनले असते विजयाचे. प्रोबॅबिलिटी एक चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज, कंपल्सरी 5. नक्कीच आरिफ सारख्या खेळाडूकडनं हा झेल सुटलाय. एक सिनियर, मोस्ट सिनियर खेळाडू. एक क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये साधे सोपे झेल सोडले जातात, अनपेक्षित कॅचेस घेतल्या जातात. नक्कीच नक्कीच. हा क्रिकेटचा खेळच असा आहे जो नेहमी लोकांना अगदी अगदी आपण म्हणतो ना आनंद देत असतो. क्षणार्धात पालटणारा हा खेळ आहे. बाप सामना कसा रंगत चाललाय. पहिल्या ओव्हरमध्ये 12, नंतर आल्या 6, आता या ओव्हरमध्ये वाईट टाकले, निर्धाव टाकले, सामना रंगतदार झालाय. म्हणजे एखादा पेंटर जसा पेंटिंग रंगवतो ना तसा हा सामना रंगलाय. एक चेंडू विजयासाठी 5. स्वप्नील पाटील अर्थातच बाळा याने जर का या चेंडूवरती षटकार मारला तर राजा पाटील साहेबांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. सामना आवडला असेल, दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर जेवढे प्रेक्षक इथे आहेत त्यांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. एक बॉल कंपल्सरी दाबा करायचे 5. आणि इथे वेगवान चेंडू ब्लॉक होलला विजयी झालाय हाळ खुर्द हा संघ. शेवटी सुलेमान खानचा एक्सपिरियन्स इथे विजयी झाला आणि खानाव संघ ज्याने अचूक कामगिरी केली होती संपूर्ण दिवस रात्रीमध्ये, शेवटी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कॉंग्रॅच्युलेशन हाल टीम अँड हार्ड लक टू खानाव टीम. समीर सर, या खानाव टीमने घोडोलीची HDCची ट्रॉफी पटकावली होती मागच्याच महिन्यात. चला काटरंग आणि ठाणे नावे जो काही आपला निर्णय आपण त्वरित चला आतमध्ये चला. हाळ खुर्द सुलेमान आपल्याला कुठेही जायचं नाहीये कारण यानंतर एक मॅच बाकी आहे. सुपर 4 ची आपण मॅच क्वालिफाय करणार आहोत. सुलेमान खान ये है हाल किशान, शानदार जीत. हार्ड लक खानाव टीम. आणि मी कौतुक करेल भावेच. हा असा गोलंदाज आहे, हा असा खेळाडू